नमस्कार. कधीकधी असं होतं की बेंबीजवळ किंवा जांघेत एक फुगवटा जाणवतो. खोकताना किंवा काही वजन उचलताना तो जरा मोठा होतो आणि झोपल्यावर तो गायब होतो. जर अशी लक्षणं असतील तर आजचं हे विश्लेषण नक्की ऐकायला हवं, कारण आज आपण बोलणार आहोत हर्नियाबद्दल. तर हर्निया म्हटलं की अनेकांना वाटतं हा काहीतरी मोठा आजार आहे. पण गंमत म्हणजे हा आजार नाहीच. ही आपल्या शरीरातली एक त्रुटी आहे, एक डिफेक्ट. आता हे समजायला सोपं जावं म्हणून एक उदाहरण घेऊया. समजा गाडीचा टायर आहे, तो कुठेतरी कमजोर झाला तर काय होतं? आतली ट्यूब फुगून बाहेर येते, बरोबर? हर्नियाचं पण अगदी तसंच आहे. पोटाचे स्नायू कमजोर झाले की आतून आतडी बाहेर डोकावू लागतात. बरं, मग ही शरीरातली त्रुटी म्हणजे हा डिफेक्ट नक्की तयार कसा होतो आणि तो दिसतो कसा? चला हेच समजून घेऊया. याची लक्षणं ना बऱ्यापैकी स्पष्ट असतात, ओळखायला सोपी. म्हणजे बेंबीच्या जवळ किंवा जांघेमध्ये एक फुगवटा किंवा गाढ दिसायला लागते. आणि एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, उभं राहिलं, खोकलो किंवा काही जड उचललं की पोटावर दाब येतो आणि ही गाठ जास्त ठळकपणे दिसते. पण झोपल्यावर किंवा आराम करताना हा दाब कमी होतो आणि मग ती गाठ आत जाते, जणू काही नव्हतीच. ओके, हर्नियाचे तसे बरेच प्रकार आहेत, पण मुख्यत्वे करून दोन प्रकार सर्रास बघायला मिळतात. एक आहे बेंबीचा हर्निया. नावाप्रमाणेच यात आतडी बेंबीजवळच्या कमजोर भागातून बाहेर येतात. आणि दुसरा आहे जांघेतील हर्निया. हा जांघेमधले स्नायू कमजोर झाल्यामुळे होतो. आता इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण खरा प्रॉब्लेम सुरू होतो तो गैरसमजांमुळे. हर्नियाबद्दल समाजात इतके गैरसमज आहेत आणि त्यावर केले जाणारे काही चुकीचे उपाय तर अक्षरशः जीव घेणे ठरू शकतात. त्यामुळे हे नीट समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. सगळ्यात पहिला आणि मोठा गैरसमज तो म्हणजे हर्निया बेल्ट. अनेकांना असं वाटतं की हा बेल्ट लावला की झालं काम, हर्निया बरा होतो. पण तसं अजिबात नाहीये. खरं तर बेल्ट फक्त तात्पुरता आधार देतो. म्हणजे तो त्या फुगवट्याला बाहेरून दाबून ठेवतो, इतकंच. तो आतलं स्नायूंमधलं छिद्र नाही बुजवू शकत. उलट त्याचा तोटा होऊ शकतो. सतत बेल्ट वापरल्याने त्वचेला घाम येतो आणि तिथे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. आता दुसरा गैरसमज, औषधं आणि गोळ्या. लोकांना वाटतं एखादी गोळी घेतली की हर्निया निघून जाईल. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हर्निया ही एक मेकॅनिकल अडचण आहे, बायोलॉजिकल नाही. म्हणजे काय? तर स्नायू फाटलाय, तिथे एक छिद्र झाले. आता सांगा बरं, जगात असं कुठलं औषध आहे जे फाटलेल्या स्नायूंना परत जोडू शकेल? नाहीये, बरोबर? मग उपाय काय? जर बेल्ट नाही, गोळ्या नाहीत, तर मग काय करायचं? उत्तर सोपं आहे. जर प्रॉब्लेम मेकॅनिकल आहे, तर त्यावर उपायसुद्धा मेकॅनिकलच असणार. आणि म्हणूनच शस्त्रक्रिया, ऑपरेशन हाच हर्नियावरचा एकमेव आणि कायमस्वरूपी उपाय आहे. याला दुसरा कोणताही शॉर्टकट किंवा खात्रीशीर मार्ग नाही. ओके, शस्त्रक्रिया हा उपाय आहे हे कळलं. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न येतो की ठीक आहे, सध्या नको, नाहीच केलं ऑपरेशन तर काय होईल? आणि हा प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आहे, कारण याकडे दुर्लक्ष करण्याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. जर हर्नियाकडे दुर्लक्ष केलं तर एक अत्यंत जीवघेणी परिस्थिती निर्माण होऊ शकते, जिला स्ट्रँग्युलेशन असं म्हणतात. यात नेमकं काय होतं? बघा, स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. पहिलं, जे आतडं बाहेर आलेलं असतं ना, ते त्या छोट्या छिद्रामध्ये अडकून बसतं. दुसरं, ते तिथे घट्ट अडकल्यामुळे त्या भागाचा रक्तपुरवठाच थांबतो, ब्लॉक होतो. आणि तिसरं आणि सगळ्यात भयानक, रक्तपुरवठा थांबला की तो भाग सडायला लागतो, ज्याला आपण गँग्रीन असं म्हणतो. आणि हे अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवायला हवं, ही एक मेडिकल इमर्जन्सी आहे. अशा परिस्थितीत एका क्षणाचाही उशीर न करता तातडीच्या वैद्यकीय मदतीची गरज असते. नाहीतर रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. तर मग ह्या धोकादायक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सुरक्षित आणि कायमचा उपाय कोणता? चला, आता आधुनिक शस्त्रक्रियेबद्दल जाणून घेऊया, जो या समस्येवरचा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. आजकाल यावर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया म्हणजेच लॅप्रोस्कोपी केली जाते. ही खूपच सुरक्षित पद्धत मानली जाते. यात होतं काय, तर डॉक्टर आधी ते बाहेर आलेलं आतडं परत जागेवर आत ढकलतात. मग ज्या छिद्रामुळे हा सगळा प्रॉब्लेम झाला होता, त्या जागेवर एक खास प्रकारची जाळी म्हणजे मेश बसवली जाते. ही जाळी म्हणजे एक प्रकारे त्या कमजोर भागाला दिलेला सपोर्ट आहे, जी त्याला मजबूती देते आणि हर्निया परत होण्यापासून थांबवते.
म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ही दुर्बिणीद्वारे होणारी शस्त्रक्रिया एक सुरक्षित, अत्यंत प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाय आहे. त्यामुळे याला घाबरण्याचं किंवा ते बेल्ट आणि गोळ्यांसारखे चुकीचे उपाय करण्याचं काहीच कारण उरत नाही. आणि जाता जाता एक शेवटचा पण महत्वाचा विचार. हर्नियाचं हे सगळं प्रकरण आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवून जातं. आपलं शरीर सतत आपल्याला काहीतरी सांगत असतं, छोटे छोटे सिग्नल्स देत असतं. पण आपण त्या संकेतांना वेळेवर ओळखतो का? आणि ओळखलं तर त्यावर योग्य वेळी कृती करतो का? यावर विचार करायला हवा.